नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासार मधील अध्याय 7वा गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य 2 हा अध्याय चालू करत आहोत। प्रथमतः मी श्री गुरुदत्तांना प्रार्थना करतो की हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे। अध्याय 7वा गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य 2। नामधारक सिद्धाला म्हणाला, स्वामी गोकर्ण क्षेत्रीचा महिमा आम्हाला सांग, तसेच यांचा अनुभव कोणाला आला, तसेच श्रीपाद या ठिकाणी कशासाठी आले व हे सर्व सांगा। सिद्ध मुनींना फार आनंद वाटला व ते गोकर्ण महिमा सांगू लागले। पूर्वी इक्ष्वाकुंशी मित्रासह नावाचा शूरवीर न्यायी धर्मज्ञ सर्व शास्त्रांचा जाणकार राजा होऊन गेला। एकदा तो वाघ सिंहांची शिकार करण्यासाठी अरण्यात गेला। त्या घनघोर अरण्यात सावध शोधण्यासाठी फिरत असताना एक भयानक वैशी तेथे दिसला। राजाने शिरसंधान साधून त्या दैत्याचा वध केला। त्या दैत्याचा भाऊ पण तेथेच होता। त्याला फार बंधुशोक झाला। प्राण सोडते समय त्या दैत्याने आपल्या भावाकडून याचा सूड घेण्याचे वचन घेऊन प्राणत्याग केला। तो दैत्य मायावी होता। त्याला आपल्या भावाच्या वधाचा सूड घ्यावायचा होता, म्हणून त्याने मानवरूप धारण केले आणि राजाचे पदरी नोकरीत राहिला। काही दिवस शिकार खेळून राजा परत आपल्या नगरीस आला। असे असताना पुढे पितृश्राद्धाचा दिवस आला। राजाने वशिष्ठासह व सर्व ऋषींना पाचारण केले। त्या श्राद्धाचा स्वयंपाक करण्याचे काम नवीन सेवकाकडे दिले व सांगितले, जे जे काय हवे ते तू आणून द्यावेस। त्या सेवकाने गुप्तपणे नरमांस आणून स्वयंपाकात वापरले। जेवणाची पंगत बसली। वशिष्ठादी सर्व ऋषींच्या पानात नरमांस वाढले। ते पाहताच वशिष्ठांना फार राग आला व त्यांनी राजांना शाप दिला की आम्हाला नरमांस वाढले तू ब्राह्मराक्षस होशील। राजाला पण निष्कारण शाप दिल्याने राग आला। तो हाती पाणी घेऊन शापवाणी उच्चारणार इतक्यात राजपत्नी मर्यंती पुढे आली व म्हणाली, गुरुला शाप देण्याचे घोर पाप आपण करू नये। त्यांचे पाय धरून क्षमा मागा, तेच भवसागर तरुण नेतील। राणीचे म्हणणे राजाला पटले। त्याने आपल्या ओंजळीतील पाणी स्वतःच्या पायावर टाकले। तत्क्षणी तो कल्मषपात नावाने ब्राह्मराक्षस झाला। मग मर्यंती वशिष्ठाचे पायी पडून उपशाप मागू लागली। तेव्हा वशिष्ठाने उपशाप दिला, हा शाप 12 वर्ष भोगावा लागेल। तदनंतर राजाला पूर्वरूप प्राप्त होईल। उपशाप देऊन वशिष्ठ स्वस्थानी गेले तर राजा अरण्यात निघून गेला। अरण्यात राहून राजा पशु मनुष्य पक्षी यांच्या हत्या करून राहू लागला। एक ब्राह्मण पती पत्नी उभयता त्या अरण्यातून जात असताना ब्राह्मराक्षसाने पाहिले। त्याने त्या ब्राह्मणाला पकडून मारणार तेव्हा ती ब्राह्मण पत्नी विनवणी करू लागली, माझ्या पतीला जीवदान दे, मला वैधव्य दशा आणू नकोस। ते वेद जाणणारे आहेत, आमचे तरुण वय आहे, यांना सोडलेस तर जगात तुला पुण्य लाभेल। आमचे वर कृपा कर, मला आपली कन्या समज, अशा नाना प्रकारे ती विनवणी करू लागली। पण राक्षसाने तिच्या विनवणीकडे लक्ष न देता त्या ब्राह्मणास मारून टाकले व त्याचे मांस भक्षण करू लागला। ते त्या ब्राह्मण पत्नीचा संताप अनावर झाला व तिने शाप दिला की तू सूर्यवंशी राजा शाप मिळाले ब्राह्मराक्षस झाला। 12 वर्षानंतर तुला तुझे पूर्वरूप प्राप्त होईल। त्यावेळी पत्नीशी समागम करताना तुला मरण प्राप्त होईल। असा शाप देऊन पतीच्या अस्थिसह तिथे सती गेली। 12 वर्षाचा काळ लोटला। राजा पुनर्स्वरूपी राजवाड्यात आला। त्याने राणीची भेट घेतली व विप्र स्त्रीची शापवाणी तिला सांगितली। हे ऐकून राणीला फार वाईट वाटले। मग त्या दोघांनी विद्वान शास्त्री पंडितांना यावर उपाय विचारण्याचे ठरवले। तेव्हा त्यांनी तीर्थयात्रा करण्याचा सल्ला दिला। राजा तीर्थाटन करीत अनेक क्षेत्रांना भेटी दिल्या। दाने अन्न संतर्पणे आदी केले, पण ते ब्रह्महत्येचे पाप त्याचे बरोबर येतच होते। फिरत फिरत राजा मिथिला नगरीस पोचला। त्याने नगराबाहेर एका मोठ्या वृक्षाखाली गौतम ऋषींना इतर ऋषी समवेत बसलेले पाहिले। राजाने त्यांना ओळखले
व त्याचे पायी नमन केले. गौतमाने राजाची पूर्ण विचारपूस केली. राजानेही त्याला मिळालेल्या शापांची सर्व हकीकत पूर्णपणे सांगितली व शापोद्धारासाठी उपाय विचारला. गौतम म्हणाले, राजा भिवू नको. मृत्युंजय शंकर तुला तारील. तुझ्या पाप निवारण्यासाठी गोकर्ण छत्री जा. ज्याचे स्मरणाकरता पापाचा नाश होतो तेथे मृत्यूचे सदाशिव सदा निवास करत असतो. सूर्योदयाशिवाय रात्रीचा अंधार जात नाही, तशी तुझी पापे गोकर्णाला केल्याशिवाय जाणार नाहीत. विष्णू ब्रह्मदेव कार्यसिद्धीसाठी त्या ठिकाणी तपाचरण करतात. या गोकर्ण छत्रीची स्थापना प्रत्यक्ष विघ्नहाराने विष्णूचे सांगण्यावरून केलेली आहे. या छत्री सर्व देवदेवता येऊन राहतात. सूर्य, चंद्र, वसु आदी पूर्वद्वारी अग्नि, यम, चित्रगुप्त, एकादश, रुद्र, दक्षिण द्वारी वरुणासहित गंगा, पश्चिम द्वारी कुबरे, वायू, भद्रकाली, मातृका, चंडी देवता उत्तम द्वारी वास करून महाबळेश्वरांची पूजा करतात. रंभा, मेनका आदी अप्सरा नित्यने महाबळेश्वरासमोर नित्य करत असतात. वशिष्ठ, कश्यप, कण व विश्वामित्र आदी ऋषीमुनी तेथे सदैव पूजा करतात. सिद्ध, संन्यासी, ब्रह्मचारी, केवळ अस्थि चर्चे मात्र शरीर असणारे तापसी, गंधर्व, अष्टवसु, किन्नर, गुह्य, अक्षेशनाग, वेताळ आणि सर्व देव येथे येतात आणि महाबळेश्वराची पूजा करतात. रावणादी राक्षस हे सुद्धा तिथेच आराधना करतात. या गोकर्ण क्षेत्रात अनेक लिंगे स्थापन केलेली आहेत. कृतयुगात हे लिंग पांढरे होते, त्रेतायुगात तांबडे, द्वापारयुगात सोन्यासारखे पिवळे, तर कलियुगीत याचा रंग काळा झाला. हे लिंग सप्तपाताळापर्यंत खोलवर आहे. या गोकर्ण क्षेत्री ब्राह्महत्यादी महापापे, परस्त्री गमनादी 6 पापे, दूषित दुराचारी पापे आदींचा नाश होतो. त्यांचे दर्शनाने सर्व हेतू साध्य होतात. त्या ठिकाणी पुण्या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास कैलासाची प्राप्ती होते. रविवार, सोमवार, बुधवार, अमुच्यादी पर्वकाळी समुद्र तीरी स्नान करून दानधर्म करावा. शिवरात्र चतुर्दशीला महाबळेश्वराला बेल अर्पण करावा. या ठिकाणी उपोषण करून रात्री भजन आदी करून जागरण केलेस त्याला स्वर्गप्राप्ती होती. अशा या गोकर्ण छत्री यात्रा करणाऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थाचा लाभ होतो. असा हा गोकर्ण छत्रीचा महिमा आहे. हे ऐकून राजाने प्रश्न केला, मुनिवर, आपण मला गोकर्ण छत्रीचा महिमा सांगितला, याची प्रचिती कोणास आली हे कृपा करून सांगावी. यावेळी गौतम म्हणाले, आम्ही त्या ठिकाणी यात्रेसाठी गेलो होतो त्यावेळी एक अद्भुत घटना पाहिली. आम्ही एका वृक्षाच्या छायेत बसलो होतो. तिथे एक आंधळी म्हातारी चांडाळ पाहिली. तिला महारोग झालेला होता. दुपारची वेळ होती. ती उपाशी होती. जवळपास ती मरणास टेकलेलीच होती. कशीबशी ती वृक्ष छायेत आली आणि तिचे प्राण गेले. तेथे एक दिव्य विमान आले. त्यातून भस्मलेपन केलेले जटाधारी, गळ्यात रुद्राक्ष माळा घातलेले शिवगण खाली उतरले. आम्ही त्या शिवदूतांना कोणत्या कारणास्तव आल्याचे विचारताच त्यांनी हत्या चांडाळणीला नेण्यासाठी आलो असे सांगितले. शिवदूताचे ते उत्तर ऐकून मला विस्मय वाटला. मी प्रश्न केला, जन्मापासून हिचा पापसंग्रह आहे. हिने केव्हा शिवपूजन केले नाही वा शिवनामाचा जप हिने ह्या शिवरात्रीला उपवास केला ना पुण्यदान केले. हिचे सर्वांग महारोगाने व्याप्त आहे. हिला विमानी कशी बसवणार? यावर शिवदूतांनी या चांडाळणीचे पूर्ववृत्त कथन केले. ही चांडाळीण पूर्वी एका ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव होते सौदामिनी. ती अत्यंत सुंदर होती. तिच्या योग्य वर मिळत नसल्याने पित्याला काळजी होती. पण शेवटी योग्य वर मिळाला व तिचा विवाह झाला. पण पुढे कालांतराने तिचा पती मरण पावला व तिला वैधव्य प्राप्त झाले. हळूहळू ती विधवा कन्या ऐन्य तारुण्यात आली. तिचे मन चंचल झाले. ती गुप्तपणे चारकर्म करू लागली. पण तिचा हा अनाचार फार काळ लपून राहिला नाही. सर्वांनी तिला वाळीत टाकले. माता पिता आप्तजन यांनी प्रायचित्त घेऊन ते शुद्ध झाले. नंतर ती उघडपणे व्याभिचार करू लागली. त्या नगरात एक सुंदर वाणी होता. त्याच्याशी तिचे लग्न झाले व ती त्याच्याकडे राहू लागली. ज्याप्रमाणे काम वासनेने स्त्रियांचा घात होतो, हीन माणसांची सेवा केल्याने ब्राह्मणाचे तेज नष्ट होते, ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो, तसे तिच्या बाबतीत झाले. पुढे तिला त्या वाण्यापासून पुत्र झाला. ती त्या वाण्याच्या घरी मांसाहार मद्यपानही करू लागली. एकदा काय झाले की मद्याच्या नशात बोकड म्हणून तिने गायीचे वासरू मांसासाठी कापले. त्याचे मस्तक शिक्क्यात ठेवले व मांस शिजवून सर्वांना खाऊ घातले व स्वतःही खाल्ले. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा बोकड समजून गायीचे वासरू मारल्याचे तिच्या लक्षात. पती रागवेल म्हणून त्या वासराचे चमडे व मुंडके जमिनीत खड्डा खोदून पुरून टाकले व वाघाने वासरू पळवून नेले असे सर्वांना सांगितले.
पुढे ती मरण पावली व तिचा जन्म चांडाळ योनीत झाला. ती जन्मतच आंधळी होती. तिचे माता पिता कसा तरी तिचा सांभाळ करीत. पुढे तेही मरण पावले व आप्तजनांनी टाकून दिले. ती भीक मागून पोट भरू लागली. बराच काळ तिने आपला देह अशा प्रकारे जगवला. ती म्हातारी झाली. माघ महिन्यात या गोकर्ण छत्री यात्रेसाठी येणाऱ्या श्रीमंत गरीब भाविक यात्रेकरी करू सोबत येथे आली. भीक मागू लागली, पण त्या दिवशी तिला काही खायला मिळाले नाही, कारण तो दिवस शिवरात्रीचा होता. पूर्ण उपास तिला घडला होता. तिला कोणीतरी बेलाचे पान हाती दिले. तिने हुंगून पाहिले व खायची वस्तू नाही म्हणून ते भिरकावून दिले. ते पान वाऱ्याने उडत उडत नेमके शिवलिंगावर पडले. अशा रीतीने तिला शिवरात्रीचा उपास घडला व बेलाचे पान शिवलिंगाला अर्पण झाले. तिचे हे पुण्य पाहून शंकर प्रसन्न झाले व त्यांनी तिला मुक्ती देऊन शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला पाठवून दिले आहे, असे म्हणून शिवजनांनी तिचे देहावक्षर अमृत सिंचन केले व तिला विमानात बसवून निघून गेले. राजाला गोकर्ण क्षेत्राचा महात्म्याची प्रचिती कथा सांगून गौतमांनी राजाला तिथे जाण्यास सांगितले. राजा गोकर्ण क्षेत्री आला. तेथे शिवाची आराधना करून ब्रह्मातेच्या व सतीच्या शापातून मुक्त झाला. असे हे पुण्य व पावन क्षेत्र असल्याने श्रीपाद गोकर्ण क्षेत्री आले व राहिले. सिद्धांनी नामधारका सांगितली. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज, सांबशिवार महादेव कैलासपती. ओम नमो भगवती वासुदेवाय.